नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 1 ते 31 ऑगस्ट मिथुन राशीचे राशी भविष्य राशीफळ कसा असेल. ऑगस्ट महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मिथुन राशी आहे, तर तुम्हीही ऑगस्ट महिन्याचे हे राशी भविष्य नक्की जाणून घ्या. मित्रांनो, ऑगस्ट हा महिना तुमच्यासाठी मध्यम रूपात फलदायी राहणार आहे. या महिन्यात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे, कारण महिन्याच्या पूर्वार्धात स्वास्थ्य दृष्टिकोनाने थोडा कमजोर दिसत आहे. तुम्हाला शारीरिक समस्या त्रास देऊ शकतात, यामुळे तुमच्या गोष्टीही प्रभावित होऊ शकतात. म्हणून आपल्या व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनाच्या पूर्व आपल्या स्वास्थ्यावर तुम्ही अधिक लक्ष द्या, कारण हेच सर्वात महत्त्वपूर्ण आहे. करिअरची गोष्ट केली असता हा महिना ठीकठाक राहणार आहे. व्यापारात काही गोष्टी इकडे तिकडे होतील, परंतु विदेशी किंवा बाहेरगावच्या संपर्कांनी तुम्हाला लाभ होईल आणि व्यापारात लाभ मिळेल. नोकरीमध्ये स्थिती अनुकूल राहणार आहे. सहकर्मीचे पूर्ण संयोग तुमच्या सोबत राहतील. नोकरीमध्ये बदल होणार नाही, परंतु काही शॉर्टकटपासून तुम्ही नक्की बचाव करा. प्रेम संबंधासाठी ही वेळ मध्यम राहणार आहे. तुम्हाला आपल्या प्रियतमकडे मनातील गोष्ट सांगण्यात काही संकोच असेल, परंतु तुम्ही आपल्या मनातील गोष्ट त्यांना सांगू शकाल. आपल्या प्रेम जीवनाला सांभाळणे थोडे आव्हानात्मक राहणार आहे. अविवाहित संबंधात चढ उताराची स्थिती राहील. द्वादश भावात बसलेल्या मंगळाची पूर्ण दृष्टी सप्तम भावात होण्याने तुमच्यात वाद विवादाची स्थिती बनू शकते. तुम्ही धैर्याने प्रत्येक बाबतीत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मध्यमपेक्षा काहीसा ठीक असणार आहे. तुम्हाला उत्तम यशाचे योग बनताना दिसतील. तुम्हाला आपल्या मित्रांच्या संयोगानेही लाभ मिळेल आणि शिक्षणात उत्तम परिणाम प्राप्त होतील. आर्थिक आव्हाने या महिन्यात तुमच्या समोर राहतील. खर्च गरजेपेक्षा अधिक असतील. जरी ते चांगल्या कार्यावर होतील, तरीही खर्च तो खर्च असतो. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर थोडा बोजा वाढू शकतो. महिन्याच्या उत्तरार्धात उत्तम आर्थिक लाभाचे योग बनू शकतात. कौटुंबिक जीवनात चढ उताराची स्थिती राहणार आहे. कुणालाही उलटसुलट बोलू नका आणि आपल्या कौटुंबिक जीवनाला उत्तम बनवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. विदेश किंवा बाहेरगावी जाण्याची इच्छा असेल तर ती इच्छा आंशिकतः पूर्ण होऊ शकते. म्हणजे तुम्ही तयारी आधी केली आहे तर तुम्ही यावेळी बाहेरगावी जाऊ शकतात अथवा जाण्याच्या संबंधित तुम्हाला शुभ गोष्टींची सूचना मिळू शकते. मित्रांनो, ऑगस्ट महिना हा मिथुन राशीसाठी सर्वसाधारण असू शकतो. म्हणजे काही गोष्टी होतील तर काही गोष्टी होणार नाहीत. आपल्या कर्मानुसार आपल्याला भाग्य उपभोगता येते. यानुसार फारसे ग्रह बल नसतानाही आपल्या कलागुणांची कदर केली जाईल. आपले बोलणे वागणे याची इतरांवर छाप पडेल. विद्यार्थी वर्गाला देखील तोंडी परीक्षेत याचा अनुभव येईल. नोकरी व्यवसायातील अयोग्य गोष्टी सहन होणार नाहीत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल. घर प्रॉपर्टी संबंधित कामाच्या हालचाली सरकारी नियमानुसार पुढे सरकतील. कागदपत्राचे काळजीपूर्वक वाचन करावे. छुप्या अटी किंवा नियम दुर्लक्षित करू नका. वडिलोपार्जित पैसा संपत्ती यावरून भावंडासह वाद टाळावेत. ताणतणावांमुळे श्वसनाचे विकार बळावतील. सणावारांच्या दिवसांमध्ये नातेवाईकांच्या भेटी गाठी सुद्धा वाढतील. तर मित्रांनो, हे होते मिथुन राशीचे ऑगस्ट महिन्याचे राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.